भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी कर्जत शहर मंडळाच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा तसेच स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले आहे। हर घर तिरंगा घर घर तिरंगा या जनजागृती अभियानाचा एक भाग म्हणून ही पदयात्रा सायंकाळी 5:30 वाजता हुतात्मा स्मारक अमराई येथून सुरुवात होऊन टॉकीज रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकमान्य टिळक चौक, स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवराय स्मारक, डेक्कन जिमखाना येथे समारोप होणार आहे। या पदयात्रेत देशभक्तीपर घोषणाबाजी, राष्ट्रध्वजाचे दर्शन, स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन तसेच देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी विविध उपक्रम होणार आहेत। यानंतर स्मारक परिसरात स्वच्छ सुंदर भारत संकल्पनेअंतर्गत स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी आपण सारे देशवासी 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या शूर जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे। युवक, विद्यार्थी, माता भगिनी आणि सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन स्वातंत्र्य दिनाचा उत्सव अधिक भव्य करावा असे आवाहन भाजप कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड यांनी केले आहे। नमस्कार। 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण सारे देशवासी देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत। या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता कर्जत शहरात आपण तिरंगा पदयात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सदर रॅली ही हुतात्मा स्मारक अमराई येथून सुरुवात होईल। त्यानंतर टॉकीज मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून लोकमान्य टिळक चौकातून त्या ठिकाणी स्टेशनकडे जाऊन पुन्हा छत्रपती शिवराय स्मारक, डेक्कन जिमखाना या ठिकाणी या सदर तिरंगा रॅलीचा समारोप होणार आहे। देशाच्या सीमेवरती प्राणपणानं डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेवर देशाचं रक्षण करणारे शूरवीर जवानांना प्रोत्साहित करण्यासाठी देशामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले असतात। याच अनुषंगानं सदर तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली आहे। या रॅलीमध्ये समस्त कर्जतकर देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येनं, मग युवा असतील, विद्यार्थी मित्र असतील, माता भगिनी असतील, सर्वांनी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि हा स्वातंत्र्य दिन साजरा करावा अशीच या निमित्तानं आपल्याला कळकळीची विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।